हॅलो फ्रेंड्स, आज आपण डिजिटल ऑफिस मध्ये पॅराग्राफ, स्टाईल आणि एडिटिंग हे टॅब बघणार आहे. होम रिव्ह्यू मध्ये पॅराग्राफ, स्टाईल आणि एडिटिंग हे टॅब आहे. हे समजून घेण्यासाठी आपण एक पॅराग्राफ टॅब समजून घेण्यासाठी आपण काही पॅराग्राफ टाईप करू. सध्या मी इंडिया इज माय कंट्री हे टाईप करतो. त्याला मी कॉपी पेस्ट तुम्हाला शिकवल्याप्रमाणे कॉपी पेस्ट करतो. त्यानंतर मी इथे खाली एक पॅराग्राफ पण टाईप करतो. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर अँड सिस्टर. मी याला कॉपी पेस्ट करून एक पॅराग्राफ रेडी करतो. हा पॅराग्राफ मी रेडी केलेला आहे. त्यानंतर मी इथे लिस्ट ऑफ फ्रेंड्स टाईप करतो. इथे मी अमोल, मयूर, राकेश, विनोद या माझ्या मित्रांची नावं मी टाईप केली इथे. आता आपण पॅराग्राफ टॅब समजून घेऊ. पॅराग्राफ टॅब मध्ये मी या इंडिया इज माय कंट्री 4-5 लाईनला सिलेक्ट करतो. मला जर मला इथून बुलेट इफेक्ट लावायचा असेल तर मी बुलेट लावू शकतो. बुलेटचा इफेक्ट लागू नये त्यांना. मला बुलेटच्या ठिकाणी दुसरे ऑप्शन हवे असले तर इथून मी राऊंडेड बुलेट लावू शकतो, टिक बुलेट लावू शकतो, ॲरो बुलेट लावू शकतो. असे प्रश्न पेपरात आहेत. मला बुलेटचा इफेक्ट काढण्यासाठी तुम्हाला इथे नन या ऑप्शनवर अप्लाय करावं लागेल, तर ते बुलेट निघून जातील. इथून तुम्ही त्याला 1 2 3 4 असे पण स्टाईल लावू शकतात. 1 2 3 4 ब्रॅकेट, 1 2 3 4 डॉट वाला, रोमन 1 2 3, मोठी ABCD, जे काही तुम्हाला अप्लाय करायचे असतील, जी नंबरिंग तुम्हाला अप्लाय करायची असेल ती नंबरिंग पण तुम्ही इथून अप्लाय करू शकतात. 1 2 3, रोमन 1 2 3, ABCD, लहान ABCD अशी. त्यानंतर मी माझ्या लिस्ट ऑफ फ्रेंड्सला पण नंबरिंग लावून बघतो. तिथून नंबर्स मला लावता येते त्यांना. मी त्यांना बुलेट पण लावू शकतो इथून. ठीक आहे, मी टिक बुलेट अप्लाय केलं त्यांना. आता हे मल्टी लेवल लिस्ट मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करतो. जर मला हे पूर्ण 5 लाईन सेंटरमध्ये हवे असतील तर मी सेंटर इथून अप्लाय करेल तर ते सेंटरला येऊन जातील. जर मी यांना लेफ्ट अलाइनमेंट क्लिक केलं तर ते लेफ्ट अलाइनमेंट मध्ये जातील. मला जर त्यांना सेंटरला घ्यायचं असेल तर मी त्यांना सेंटरला घेऊ शकतो. राईटला घ्यायचं असेल तर मी त्यांना राईटला घेऊ शकतो. त्यानंतर जस्टिफाय हे ऑप्शन काय, तर जस्टिफाय म्हणजे काय, तर बघा पॅराग्राफ जो असतो तो ह्या साईडने समान दिसतोय आपल्याला, पण ह्या साईडने तो झिगझॅग झालेला दिसतोय. तर आपल्याला जर त्याला दोघी साईडने सिमिलर करायचं असेल, म्हणजे लेफ्ट मार्जिन आणि ही इकडची जी आहे ना, हे झिगझॅग दिसतंय आपल्याला, हे एका खाली एक दिसतंय. तर जर ते आपल्याला एका सारखं आणायचं असेल तर तिथून आपण जस्टिफाय करू शकतो. जस्टिफाय वर ने आपण क्लिक केलं तर बघा इथून पण आता ते एका लाईनीत दिसतंय, म्हणजे जे दिसायला थोडंसं योग्य दिसतं. त्यानंतर लाईन स्पेसिंग, 2 लाईन मध्ये असलेला गॅप, त्याला आपण लाईन स्पेसिंग असं म्हणत असतो. तुम्हाला तो जर वाढवायचा असेल तर वाढवून देईल, आणखी वाढवायचा तर वाढवून देईल, कमी करायचं असेल तर मी याला इथून अप्लाय करून कमी करू शकतो. आपल्याला असे प्रश्न आहे की लाईन स्पेसिंग डबल करा. लाईन स्पेसिंग डबल करा म्हटलं सांगितलं तर त्या लाईनला, त्या ओळीला सिलेक्ट करायचं. सध्या मी हा पूर्ण पॅराग्राफ सिलेक्ट केलेला आहे. इथे जाऊन आपण मोर लाईन स्पेसिंग ऑप्शन मध्ये जाऊ शकतो आणि इथे जाऊन आपण त्याला डबल, ट्रिपल, मल्टिप्लाय असं आपण इथून करू शकतो. डबल सांगितलं डबल करायचं, मल्टिप्लाय सांगितलं तर मल्टिप्लाय, 3च्या ठिकाणी 4 सांगितलं तर मल्टिप्लाय बाय 4 करा असं प्रश्न येतो, त्याला 4 करायचं मल्टिप्लाय. लाईन स्पेसिंग काढून टाका सांगितलं असेल तर रिन्यू लाईन स्पेसिंग करायचं, किंवा त्याला 1.0 अप्लाय करता येईल तुम्हाला आणि इथून रिमूव्ह पण करता येईल. रिमूव्ह होऊन जाईल. त्यानंतर पुढचे ऑप्शन आपण समजून घेऊ. जर मला पूर्ण पॅराग्राफला बॉर्डर करायची असेल तर मी इथून आउटसाइड बॉर्डर लावू शकतो. हे बघा आउटसाइड बॉर्डर लागली. जर मला याला आउटसाइड बॉर्डर काढून टाकायची असेल तर मी नो बॉर्डर अप्लाय करू शकतो. नो बॉर्डर, आउटसाइड बॉर्डर मी अप्लाय करतो याला. आणि मला ह्या पॅराग्राफला, पूर्ण बॉर्डरला, कलरला, त्या पूर्ण पॅराग्राफला जर मला बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा असेल किंवा बॅकग्राऊंड कलर अप्लाय करायचा असेल तर मी इथून शेडिंग देऊ शकतो. इथून शेडिंग मधून मी त्यांना पूर्ण पॅराग्राफला कलर देऊ शकतो. पूर्ण पॅराग्राफला मी कलर देऊ शकतो. त्यानंतर हेच ऑप्शन मी पुन्हा इतर एक्सप्लेन करतो. मी आउटसाइड बॉर्डर जर अप्लाय केली तर आउटसाइड बॉर्डर लागेल. मी जर ऑल बॉर्डर अप्लाय केली तर ऑल बॉर्डर लागेल. मी आउटसाइड बॉर्डर अप्लाय केली आणि मला पूर्ण पॅराग्राफला कलर द्यायचा असेल तर मी शेडिंगने त्याला तो कलर देऊ शकतो.
जर मला हे काढायचं असेल तर मी याला नन करू शकतो, नो बॉर्डर. कलर काढायचा असेल तर मी याला नो कलर करू शकतो. लाईन स्पेसिंग मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर आता वरचे ऑप्शन समजून घेऊ. जर मला एखादी अक्षर मला जर सरकवायचं असेल, फॉर एन एक्झाम्पल मी इथे इंडिया या अक्षराला मला थोडं सरकवायचं आहे, तर मी स्पेसने त्याला सरकू शकतो. पण मला जर पूर्ण पॅरेग्राफ सरकवायचा असेल, समजा हा पूर्ण पॅरेग्राफ मला सरकवायचा आहे, तर स्पेस बटन दाबल्याने ते डिलीट होऊन जाईल. तर कधी पण पॅराग्राफ आपल्याला जर मूव्ह करायचा असेल तर पॅराग्राफला सिलेक्ट करावं लागतं आणि इथून लेफ्ट इन्क्रीज इंडेड असं आपल्याला करावं लागतं. इन्क्रीज इंडेडने आपण तो पॅराग्राफ मूव्ह करू शकतो. डिक्रीज इंडेडने हा पॅराग्राफ मागे चालला जाईल. ठीक आहे. त्यानंतर आहे असेंडिंग डिसेंडिंग. असेंडिंग डिसेंडिंग जर मला हे चढत्या क्रमात लावायचे तर ऑलरेडी ते चढत्या क्रमात लागलेले आहे मित्रांची नावं, तर मी यांना डिसेंडिंग ऑर्डर करतो. डिसेंडिंग म्हणजे उतरत्या क्रमात. आता हे माझ्या मित्रांची नावं उतरत्या क्रमामध्ये लागून जाते. उतरता क्रम म्हणजे Z2 आहे, जे नाव झेड मध्ये झेड एक्स वाय अशा सिरीज मध्ये जे पहिले येईल झेड नुसार ते वर. आता जर मी याला असेंडिंग मध्ये लावलं तर एबीसीडी नुसार लागेल ते. ठीक आहे. असेंडिंग डिसेंडिंग. त्यानंतर आहे स्टाईल. जर मला पूर्ण पॅराग्राफचा स्टाईल चेंज करायचा असेल तर मी इथून रेडीमेड स्टाईल अप्लाय करू शकतो आणि इथून ती स्टाईल मी घेऊ शकतो, तर तो स्टाईल त्याला अप्लाय होऊन जाईल. बस याच्यामध्ये आणखी काहीच नाहीये. तुम्ही रेडीमेड स्वतःचे पण स्टाईल इथून बनवू शकतात आणि हे नॉर्मल केलं तर नॉर्मल होऊन जाईल. त्यानंतर एडिटिंग मध्ये फाइंड आणि रिप्लेस हे दोन बटन आहेत. फाइंड म्हणजे शोधणे. जर मला पूर्ण डॉक्युमेंट मध्ये ह्या पूर्ण पेज मध्ये काही शोधायचं असेल तर मी इथे सिम्पली ते जे काही शोधायचं त्याला मी टाईप करेल तर तो मला हायलाइट करून दाखवेल त्याला येलो कलरने आणि तो दाखवेल की ते कुठे कुठे कोणत्या पेज नंबरला ते अक्षर लिहिलेले आहे. त्याला आपण फाइंड म्हणतो. त्यानंतर रिप्लेस. रिप्लेस म्हणजे बदल करणे. समजा मला इंडिया या ठिकाणी भारत करायचं असेल तर मी पूर्ण पेज मध्ये भारत लिहित बसणार नाही. मी फक्त रिप्लेसवर जाईल, म्हणेल की मला इंडिया शोध आणि त्या ठिकाणी भारत करायचं आहे आणि जसंच मी रिप्लेस ऑल या बटनवर क्लिक करेल तर त्या सगळ्या ठिकाणी 18 ठिकाणी तो बदल झालेला आहे आणि त्या 18 ठिकाणी भारत आता हे नाव येऊन गेलेलं आहे. जसं आपण डायरेक्टली त्याला चेंज करू शकतो. त्यानंतर इथे मला सिलेक्ट ऑल करायचं आहे. सिलेक्ट ऑल पूर्ण पेज सिलेक्ट होऊ शकते याने. त्याला सिलेक्ट ऑल असं म्हणतात ह्या बटनला. त्याचं शॉर्टकट बटन आहे कंट्रोल ए. जर तुम्ही कंट्रोल ए दाबलं तरी ते सिलेक्ट ऑल करून घेईल. तर आज आपण होम रिजन ही पूर्ण शिकलेले आहे. थँक्यू.